कसे मित्रांनो, स्वागत तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे घटस्थापना, म्हणजे घटस्थापनेचा दिवस आहे. तर आपण जे सामान अंतर्गत आणून ठेवलेलं आहे. आता जस्ट जे थोडं राहील ते आणलं खाली, म्हणजे गावामध्ये जाऊन ठेवलेला. इकडं बाकीचं आणून ठेवलं इथं वर. अजून थोडंसं एक काम आले, काम करूयात आणि बघूयात आई कसं काय घटस्थापना करते. कसं बाहेरचे काम सगळं आटपून आलोय. तेवढ्यात आल्यावर बघितलं आईने सगळं. तोपर्यंत हार वगैरे लावून ठेवले दारांना, आणि ज्या आपल्या मूर्त्या आहेत विठ्ठल रुक्मिणीच्या आणि महाराजांची त्या मूर्तीला दाखवतो. मला हार वगैरे मस्त बी करून ठेवले. शिवसीनू मध्ये करणारा बालाजींच्या फोटोला इकडं पहिला हार तिकडे घातलाय. नंतर आपले महाराज आणि पंढरपूरचे आमचे किंवा आपले सगळ्यांचे विठ्ठल रुक्माई आणि आपले जे रायगडची माती आणलेली माती, ते जर ब्लॉग पाहिलं नसेल तर 100% पहा ब्लॉग. तर रायगडची मातीचं वगैरे सगळ्याच केले. आणि इकडं फुलं, बाकी सगळं आता तिकडे. तर आता इथं सगळं ताट्स वगैरे तयार करून ठेवलेलं आहे. घटासाठी लागणारी माती हे म्हणजे ताट वगैरे सगळं, पानं खायची वगैरे. आणि तिथं आपण ज्यात गट बसवणार, आणि गट बसवायचं ठिकाण हे आपण इथं बसवणार गट. तर आता पूर्ण पूजा वगैरे झाली आहे आईची. तर मित्रांनो, घटस्थापना झाल्यानंतर संध्याकाळी आजोबा वैयक्तिक म्हणजे आजोबा सगळ्यांना घेऊन आले होते आईचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. अचानक आलते, सरप्राईज होतं, कोणालाही माहित नव्हतं येतील वगैरे करून. तर ते अचानक आलते आणि मी विसरून गेलो सांगायचं की आज आईचा बर्थडे आहे म्हणून. तर सगळ्यांनी मिळून आईचा बर्थडे वगैरे सेलिब्रेट केला आणि एन्जॉय केला. आणि म्हणजे जर त्यावेळेस सारखा मध्ये करण्याला सज्जच होता गणपती वेळेस. 2 1 हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आई, मोठे माऊ, हॅपी बर्थडे टू यू. तर मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस. मी काल ब्लॉग एंड करायचा विसरलो, आणि का तर लाईव्ह स्ट्रीम चालू होती काल दुसऱ्या चॅनलवर माझ्या. तर ते पण चॅनल फॉलो केलं असेल तर त्या चॅनलवर बघा. जर म्हणजे असेल तर सांगा, या पण चॅनलवर मी लाईव्ह स्ट्रीम करेन. आपलं जे सध्याला करतो मी तसं, जे त्या चॅनलवर करतो ते ह्या चॅनलवर करेन. तर असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. आणि चांगली ग्रोथ चालली आपल्या सध्या तुमच्यासोबत, तुमच्या साथीने आपण चांगलं चाललोय. म्हणजे भविष्यात पुढे हळूहळू असंच प्रेम राहू द्या. श्री स्वामी समर्थ.